महाराष्ट्र दिनानिमित्त पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नारायण पेठेतील गुप्ते मंगल कार्यालय येथील पक्ष कार्यालयात शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व शंकरराव शिंदे यांच्या हस्ते झेंडा वंदन करण्यात आले। महाराष्ट्राला सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्राचा भक्कम वारसा लाभलेला आहे। यावेळी महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आणि मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र स्थापनेसाठी बलिदान देणाऱ्या वीर हौतात्म्यांना आदरांजली वाहत उपस्थितांना महाराष्ट्र दिनाच्या व जागतिक कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी शहर कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, माजी विरोधी पक्षनेते दत्ता सागरे, युवती अध्यक्ष पूजा झोळे, विद्यार्थी शुभम माताळे, अल्पसंख्याक अध्यक्ष समीर शेख, सांस्कृतिक अध्यक्ष विजय राम कदम, विनोद काळोखे, गौरी जाधव, अभिषेक बोके, सरचिटणीस रुहिसाबा सय्यद, शालिनी जगताप यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मी महाराष्ट्र दिनाच्या सर्व महाराष्ट्रातील तमाम जनतेला मनापासून या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा देत आहे। या महाराष्ट्राची अस्मिता जपण्याकरता ज्या क्रांतिकारकांनी आपलं योगदान दिलं त्याच्या स्मृतीला उजाळा देणारा हा दिवस आहे असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही। म्हणजे जसं स्वातंत्र्य प्राप्तीच्या करता स्वातंत्र्याच्या अग्निकुंडात ज्या क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाच्या संविधा झाल्या त्याचे निखारे स्वातंत्र्य प्राप्तीनंतर शांत झाले, तसेच या महाराष्ट्राच्या योगदानामध्ये ज्या क्रांतिकारकांनी जे बलिदान दिले त्याचे निखारे जरी शांत झाले असते ते पुन्हा प्रज्वलित करण्याची वेळ या महाराष्ट्रावरती आली आहे असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही। आणि या आठवणी जर आपण आपल्या बरोबर ठेवल्या नाही तर आपण महाराष्ट्राच्या अस्मिता जपू शकत नाही असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी नमूद करायचं वाटतं। कारण की योगदान हे त्याच्या आठवणीला जर आपण उजाळा देत नाही मग कशा करता या मंडळींनी योगदान दिलं। हा महाराष्ट्र संघटित राहण्याकरता एक चांगलं वातावरण या महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्याकरता अनेक शाहिरांचं देखील योगदान याच्यामध्ये आहे की त्यांच्या मुखातून जी शब्द बाहेर पडायचे त्यामुळे त्या ठिकाणी होणारी जी क्रांती होती ती प्रज्वलित व्हायची आणि त्या ठिकाणी क्रांतिकारकांनी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रासाठी जे योगदान दिलेले त्या योगदानाच्या आठवणीला उजाळा देण्याचं काम आपण आपल्या आयुष्यामध्ये करायला पाहिजे। राज्य शासन देखील चांगल्या पद्धतीनं काम या महाराष्ट्रामध्ये करते। महायुतीचं सरकार आहे, आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे चांगल्या पद्धतीनं या महाराष्ट्राचं वातावरण टिकवण्याचा प्रयत्न करत आहे आणि हा पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र मजबूत ठेवण्याचं काम ज्या यशवंतराव चव्हाणांनी 1960 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या समोर या सगळ्या गोष्टीला न्याय देण्याचं काम केलेलं आहे। त्या कैलासवासी यशवंतराव चव्हाणांच्या आठवणींना देखील आपण उजाळा देण्याचं काम या निमित्तानं करायला पाहिजे। आणि मला असं वाटते की महाराष्ट्र हा एक वेगळ्या दिशेनं म्हणजे शेतकऱ्यांचा हा महाराष्ट्र, त्याचप्रमाणे गोरगरिबाच्या जीवनाला जीवनदान देणारा हा महाराष्ट्र, सर्वसामान्य माणसाच्या त्रुटीला कुठेतरी न्याय देण्याचं काम देणारा हा महाराष्ट्र, विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य दिशा देणारा हा महाराष्ट्र, युवकांच्या जीवनक्रमाला योग्य दिशा देणारा हा महाराष्ट्र आणि महिलांच्या प्रश्नाची जपणूक करणारा हा महाराष्ट्र। त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या माध्यमातून सर्व घटकांना न्याय देण्याचं काम म्हणजे महाराष्ट्राच्या 1 मेच्या 1960च्या या दिवसाची आठवण ठेवून ही सगळी मंडळी काम करत असतात आणि या दिवसाच्या निमित्तानं या शुभेच्छा देत असताना आपण अंतर्मनामध्ये या आठवणीला सर्वसामान्य जनतेने उजाळा देण्याचं काम करावं असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी नमूद करायचं वाटतं। मी मनापासून आज पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं या 1 मेच्या दिवसाच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो आणि ज्या क्रांतिकारकांनी हा महाराष्ट्र निर्माण करण्याकरता जे योगदान दिले त्याच्या स्मृतीला वंदन करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।